नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील स्वस्तिक चौक परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात विविध निषेधाचे फलक आणि बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र रोष व्यक्त केला. संसदेच्या द्वारावर परवानगी नसताना आंदोलन करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप यावेळी भाजपाच्या वतीने करण्यात आला. राहुल गांधी आणि सर्व विरोधक यांनी मकर दरवाजा या ठिकाणी कुठलंच आंदोलन अलाउड नाही. देशाची दिशाभूल करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं वाव करायचं, LPG सिलेंडरची किल्लत या नावाखाली या देशाची दिशाभूल करायची, लोकांना लाईनीत लावायचं आणि या देशाची शांतता बिघडवायची. ज्या ठिकाणी कोणालाच आंदोलन करायची परवानगी नाही अशा ठिकाणी जाऊन भूक लागली असेल कदाचित म्हणून चहा बिस्किटचं त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं. खरंच मी आपल्याला मागणी करतो तर राहुल गांधींना जे लोक म्हणतात पप्पू, ते नाव खरंच संसदेत त्यांचं नाव पप्पू हेच ठेवण्यात यावं आणि त्यांना ही पदवीसुद्धा देण्यात यावी. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी संसदेत कुठलंच कार्यक्रम आंदोलन करायचे अधिकार नाही, त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करायचं म्हणून भारतीय जनता पार्टीने आज या ठिकाणी त्यांचं आणि पूर्ण विरोधकांचं या ठिकाणी निषेध केलेला आहे. धुळे महानगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शेटंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, हिरामनप्पा गवळी, सर्वच माजी महापौर, जयश्रीताई, सर्वच जण आज या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.